मित्रांनो नमस्कार, राम राम आणि सर्वांना रामकृष्ण हरे. तुम्ही टायटल बघितलं व्हिडिओचं मित्रांनो, त्याहून भयानक असं षडयंत्र आणि हा भयानक व्हिडिओ मी आज एक्सपोज करणार आहे. तुम्हाला 2 ते 3 तुम्हाला मी साईडला विंडो दावणार आहे, तुम्हाला त्यावर मी पूर्णपणे सांगणार आहे. उद्धव ठाकरे जर हिंदुत्वावरती एकटे लढले असते तर माई शपथ सांगतो तुम्हाला, उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्र राहिला असता. महाराष्ट्राने अक्षरशः उद्धव ठाकरेंना डोक्यावरती घेऊन नाचलं असतं आणि त्यावेळेस एक गोष्ट कळली असती की भाजपनं उद्धव ठाकरेंचा फक्त वापर करून घेतला आहे. पण असं काही घडलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेसच दाखवून दिल्या. पण आता तर त्या काही गोष्टी भयानक पुढे आल्यात. हे बघून अक्षरशः एक महाराष्ट्रीयन म्हणून, हिंदुत्ववादी म्हणून आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून अतिशय भयंकर असा राग आलेला आहे. हा राग फक्त एकट्याला नाही आला मित्रांनो, आता खूप काही मोठं होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि असं मोठं षडयंत्र आहे मित्रांनो. ह्या षडयंत्रामध्ये आपल्या लेकरांचं आयुष्य नक्कीच बर्बाद होणार आहे आणि महाराष्ट्रसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतो. मी हे बोलण्याचं 2 ते 3 गोष्टीमुळे ह्या गोष्टी बोलतोय मी. याचा खुद्द खुलासा देवभाऊने केलेला आहे. हे चाललंय ना, हे अतिशय भयानक आहे. तुम्हाला मी पहिला फोटो दाखवतोय मित्रांनो, तुम्ही साईडला पाहत चला. तो फोटो असा आहे, राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्रच आहे. सकाळी 9 वाजता 90 मारून भुकायचं काम ते करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील 7 ते 8 महिनेच पंतप्रधान असतील. अरे झाकण झुल्या, त्यांना 140 कोटी जनतेनं त्यांना त्या पदावर बसवलंय, याचं जरा भान असू द्या. आणि आपण सूर्यावरती कधी थुंकायला जायचं नसतं, तोंड भाजून जाईल. पण आपण बोलतोय कुणावरती, आपली पात्रता काय याचं भाने ठेवावं लागतं. आणि मित्रांनो याहून भयंकर आहे पुढे, तुमचं डोकंसुद्धा हलणार आहे मित्रांनो. जे आता शेवटचं जे वाक्य आहे ना, हे वाक्य तुमचे डोळे मित्रांनो उघडणार आहे. तुम्ही जर माणूस असाल तर, नाहीतर चाललंय चालू द्या. आपलं काय जातं आहे, ज्यावेळेस काही लोक तुमच्या मानगोटीवर येऊन बसतील ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल. अहो, या मुद्द्यावर माझे आणि राहुल गांधी यांचे एक मत आहे. राहुल गांधींना कुत्रं ओळखत नाही आणि त्यांचं आणि यांचं दोघांचं एक मत आहे. याचं तरी काही नाही मला काय, तुम्ही काही दोघांकडे काशे करा. पण त्याहून जे पुढे आहे, गेल्या काही महिन्यापासून मी हे सांगत आहे, तुमच्या मताला किंमत देतच नाही आम्ही. ते त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत. म्हणजे नरेंद्र मोदी साहेब त्यांची जी टर्म आहे ते पूर्ण करणार नाहीत. का पूर्ण करणार नाहीत? कारणं काय आहेत? वारंवार या लोकांची मनशा अशी होती की कशा प्रकारे भारताचा नेपाळ होईल, कशा प्रकारे भारताची श्रीलंका होईल, कशा प्रकारे भारताचा बांगलादेश होईल आणि भारत कसा भिकेला लागेल, भारताची कशी नाचक्की होईल आणि भारतातील युवा वर्ग कसा बर्बाद होईल, फक्त यांच्या सत्तेसाठी. बरं का, यांना देशाशी, तरुणांशी काहीही देणं घेणं नाही. यांना देणं घेणं आहे ते फक्त आपल्या सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी बस. आणि शेवटचं जे वाक्य मित्रांनो तुमचे डोळे उघडणार आहे, त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हे पद सोडावं लागणार आहे. तर ती वाईट परिस्थिती काय आहे, कोणती आहे, याचा विचार महाराष्ट्र करणार नाही का? याचा विचार भारत करणार नाही? अहो, आपले डोके एवढे हलके आहेत, CJPचं नेरेटिव्ह तुमच्या डोक्यामध्ये सहज येऊन गेलं. ह्या लेवलची यांची ब्रेन वॉश करण्याची पद्धत आहे मित्रांनो. आणि यांना एवढं वाईट आपल्या महाराष्ट्रामध्ये घडवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणतोय खास करून, ह्याला कारण आहे. तुम्हाला याचं कारण मी सांगणारच आहे मध्ये. तुम्हाला ह्याचं कारण खुद्द मुख्यमंत्री सांगतील आपले महाराष्ट्राचे. पण आता त्याहून एक भयंकर गोष्ट अजून आहे, तुम्ही साईडला बघून घ्या.
त्याहून पुढली भयंकर अशी एक फोटो तिथं लावलेली आहे पुण्यामध्ये. हिंदुस्थानचे 22वे पंतप्रधान राहुल गांधी यांचे हार्दिक स्वागत कुठं, पुण्यामध्ये. आता त्यामध्ये राहुल गांधी असा भगवा पंचा घालून, डोक्यावरती गंध लावून, कुंकू लावून, हात जोडून थांबलेले आहेत असं ते इथं फोटो लावले. हे लोक हिंदूंना हिंदुस्थान मानतच नाहीत. हे लोक हिंदूला आतंकवादी मानतात आणि जे आतंकवादी आहेत त्यांना देशप्रेमी मानतात. मग इथं प्रश्न असा आहे की जे काही हिंदुस्थानातील जे काही हिंदू नामक काही जी जनता आहे म्हणजे आम्ही, यांनी समजून जावं की आता आपल्या हिंदुस्थानचा पंतप्रधान हा राहुल गांधी आहे. राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावे ही फक्त राऊतांची इच्छा नाही, हे इच्छा पाकिस्तानची पण आहे, जॉर्ज सोरोसची पण आहे, ही इच्छा चीनची पण आहे, ही इच्छा बांगलादेशची पण आहे आणि ही इच्छा तमाम भारत विरोधी शक्तींची आहे. राऊत म्हणतात 7 ते 8 महिन्यामध्ये मोदी जातील, इथं दुसरे बॅनर राहुल गांधी हे PM होतील. म्हणजे हे दाखवायचं कारण लहान नाही मित्रांनो, खूप काही मोठं षडयंत्र ह्या भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये घडणार आहे आणि खूप अशा मोठ्या घडामोडी सुद्धा होणार आहेत. अशा हे लोक कोणत्या प्रकारे कशा प्रकारे हे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हौदोस घालणार आहेत. कारण इथं विषय आहे पंतप्रधानाचा, CMचा नाही. म्हणजे ही गोष्ट फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. ह्या लोकांना पूर्ण भारत पेटवायचा आहे. ह्या लोकांना पूर्ण भारतातील तरुणाचे माते भडकावायचे आहेत. या तरुणांना भारतातील तरुणांच्या डोक्यामध्ये शिरून त्यांना उद्ध्वस्त करायचं आहे. हे यांचे मनसुबे आहेत. आणि त्याहून भयंकर जे आहे त्या भयंकर विषयावरती मी सविस्तर एक व्हिडिओ आणणार आहे. आणि त्यापूर्वी आता आपले जे देवभाऊ आहे, देवभाऊने काय सांगितलं आहे, जे पुण्यामध्ये जे काही कार्यक्रम आहे राहुल गांधींचा, त्या राहुल गांधींच्या प्रोग्राममध्ये फक्त काँग्रेसच्याच विद्यार्थ्याला एंट्री आहे. त्यामध्ये काँग्रेस व्यतिरिक्त कुठल्याही कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना मध्ये प्रवेश नाही. पुण्यामध्ये पुण्याच्या बाजूला जे काही काँग्रेसचे विद्यालय आहेत, कॉलेजेस आहेत, तेथीलच विद्यार्थ्यांना जे काँग्रेसवादी विचारांचे आहेत त्यांच्याच सगळ्या लोकांचं इथं नोंदणी होऊन त्याच लोकांना आतमध्ये प्रवेश मिळणार आहे. सभा ही ओपन असते, मंचावरती असते, पण ही सभा नाही, हे कट कारस्थान 4 भिंतीमध्ये घडणार आहे आणि त्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांचे माते भडकावायचे कामं होणार आहेत. यावरती मुख्यमंत्र्यांनी बोललेलं आहे. पण या ठिकाणी त्या जे कार्यक्रम आहे त्याचं रेकॉर्डिंग झाली पाहिजे पूर्ण, आणि ते रेकॉर्डिंग हे भारतातील प्रत्येक तरुणांच्या पुढे आली पाहिजे. यांना बंद दाराच्या मध्ये असं कुठलं षडयंत्र रचायचं आहे आणि असं कुठले प्लॅनिंग करून यांना भारत पेटवायचं आहे, महाराष्ट्र पेटवायचं आहे, हे लोकांपर्यंत मित्रांनो आलं पाहिजे. आमचा आक्षेप सभेला वगैरे नाही, सर्वांना आपली बाजू पटवायचा मांडायचा अधिकार आहे, तो हक्क आहे. तो हक्क कोणीही हिरावून घेणार नाही. विषय तो नाहीच मुळात. विषय मुळामध्ये काय आहे, एक बाळासाहेबांचा पक्ष, बाळासाहेब ठाकरेंनी हाडाचं काडं करून हिंदुत्वासाठी शिवसेना उभा केली. त्या शिवसेना पक्षातील आताचे कारोनारो जे आहेत, हे कारोनारो देशविरोधी शक्तीला साथ देऊन हिंदू लोकांशी बैमानी करत आहेत, हिंदुत्ववादी राष्ट्रांशी बैमानी करत आहेत. पर्यायी हे लोक भारताला नाचवायला निघालेले आहेत. तुमचा विरोध मोदीला असू द्या, हो, तुमचा विरोध भाजपलाही असू द्या, पण तुमचा विरोध हा राष्ट्राला नको आहे. कारण मी काय बोलतो, कारण काँग्रेसची भूमिका काय आहे तुम्हाला मी परत सांगायची गरज नाही. संसदेमध्ये एखादं बिल पास होतं, त्या बिलामध्ये काय की वंदे मातरम हे पूर्णपणे म्हणायचं आहे, तर त्यांच्याच मातोश्री ह्या मंचावरून वंदे मातरम सुरू असताना ते बंद करायच्या ऑर्डर देतात. नेमका प्रॉब्लेम काय आहे त्या वंदे मातरमचा यांना? कारण
संविधानातील सर्वोच्च जी काही सभागृह आहे तिथून एखादा विधेयक पारित होतं आणि ते विधेयकसुद्धा या लोकांना मान्य नाही, मग यांच्या हातामध्ये संविधान असतं, याचा अर्थ काय? हे सगळे देशद्रोही आहेत, हरामखोर साले. ह्या सर्वांना हिशोब द्यावा लागेल, पण तो हिशोब मागणारे तुम्ही आम्ही साबूत असले पाहिजे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तुमचं मत काय या विषयावरती नक्कीच खाली कमेंट करा. आणि खरे हिंदुत्ववादी असाल, महाराष्ट्रीयन भारतीय असाल, तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं कामं करत चला. तुम्ही तर वैयक्तिक कुठलं करत नाहीत, आणि जे काही व्यक्ती त्या गोष्टी करतात तुम्ही त्यांना हे सहकार्य करत नाही, याच गोष्टीचं वाईट वाटतं आम्हाला. नमस्कार, जय हिंद, रामकृष्ण हरी.